फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रिन्सेस कट फ्रॉक. लागणारे माप: छाती घेर व पूर्ण उंची. फ्रॉकसाठी उंचीच्या 2.5 पट कापड लागते. येथे आपण प्रिंटेड 1.5 मीटर कापड घेतले आहे व प्लेन कापड 1 मीटर वापरले आहे. प्रथम आपण कागदावर मापे टाकणार आहोत. येथे पूर्ण उंची वजा 3 इंच घेणार आहोत. बॉटमला खाली 4 इंचाची तयार फ्रिल लावणार आहोत. लहान मुलींना छातीचा 4था भाग मुंडाखोली घेणे. कमर उंची 10 इंच घेतलेली आहे. येथे छाती रेषेवर छातीचा 4था भाग अधिक 1 इंच घेणे. येथे कमर रेषेवर कमरेचा 4था भाग अधिक 1 इंच घेणे. बॉटमला छाती घेराच्या निम्मे घेणे. येथे कापडानुसार आवडीनुसार घेर कमी जास्त घेता येईल. येथे छाती व कमर रेष जोडून घेणे. त्याच्याबरोबर 1 इंच शिलाई मार्जिन बाहेर घेणे. येथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. पुढील गळा खोली 5 इंच घेणे. या फ्रॉकला आपण कॉलर लावणार आहोत, म्हणून पुढील गळा व्ही आकारात जोडला आहे. येथे शोल्डर छातीचा 4था भाग वजा अर्धा इंच घेणे. शोल्डरची रेष सरळ खाली जोडणे. हे अंतर मोजून घेणे. त्याच्या निम्मे येथे तिरपी रेष मारणे व येथे बॅक मुंड्याचा आकार देणे. फ्रंटसाठी येथे आत घेणे व येथे तिरपी रेषा जोडणे. येथे अर्धा इंच तिरपे घेणे व दाखवल्याप्रमाणे आतील मुंड्याचा आकार देणे. शोल्डर उतार अर्धा इंच घेणे. शोल्डर उतार जोडून घेणे. हा फ्रॉक प्रिन्सेस कट आहे. येथे मध्य घेणे. खाली घेराचा मध्य घेणे. येथे दाखवल्याप्रमाणे रेष मारणे. येथेही या रेषाचा मध्य काढलेला आहे. दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा आकार जोडणे. येथे फ्रंट बॅक साठी वेगवेगळा कागद घेतला आहे. दाखवल्याप्रमाणे डबल कागद कापणे. दोन्ही फ्रंट व बॅक वेगवेगळे करणे. फ्रंटचा मुंडा कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे फक्त फ्रंटचा प्रिन्सेस कट कापणे. पुढचा गळा कापून घेणे. याप्रमाणे 2 रंगाचे कापड घेणार आहोत. बॅक सिंगल घडीवर कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे फ्रंटचा मधील भाग घडीच्या कापडावर ठेवणे. प्रिन्सेस कटला शिलाई मार्जिन घेणे. याप्रमाणे कापडावर फ्रंटचा भाग कापून घेणे. प्लेन कापडावर साइडचा भाग ठेवणे व त्याला मार्जिन ठेवून कट करणे. दाखवल्याप्रमाणे फ्रंटला वरून खाली साइडचे दोन्ही भाग जोडून घेणे. व्ही गळ्यासाठी पेपर कॅनव्हास कापून घेणे. तसेच कापड अर्धा इंच जास्त ठेवून कापून घेणे.
पेपर कॅनव्हासला कापडाची घडी करून टीप मारून घेणे. दाखवल्याप्रमाणे फ्रंटचा गळा तयार करून घेणे. फ्रंट व बॅकचे शोल्डर जोडून घेणे. बॅकला ओपनसाठी 5 ते 6 इंच जास्त कापणे. बॅक ओपनला आतमध्ये पट्टी लावून घेणे. मुंड्याला लावण्यासाठी 1.25 इंचाची 2 क्रॉस पट्ट्या घेतल्या आहेत. या पट्ट्या आतून बाहेर जोडून घेणे. याप्रमाणे मुंडा दिसेल. तयार झालेल्या गळ्याला कॉलर लावणार आहोत. ही कॉलर व्ही गळ्याला निम्म्यापर्यंत जोडणार आहोत. दाखवल्याप्रमाणे कॉलरचे माप काढणे. येथे 6 इंच माप आलेले आहे. दाखवल्याप्रमाणे कॉलर पेपर कॅनव्हासवर कापून घेणे. येथे कॉलर रुंदीला 2 ते 2.5 इंच घेणे. कॉलर लांबीला मापेपेक्षा 1 इंच जास्त घेणे. मोठ्या कापडावर पेपर कॅनव्हास चिकटवून घेणे. येथे प्लेन कापड कॅनव्हासवर दुमडून घेतले आहे. येथे कॉलरला टोक काढण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे. येथे एका साइडलाच टीप टोकापर्यंत मारणे. टोकाला सुई खाली गेली पाहिजे. येथे 4 पदरी धागा घेऊन सुईच्या येथे अडकवणे. एका बाजूचा धागा दोन्ही कापडाच्या मध्ये आला पाहिजे. दुसऱ्यांदा सुई पुन्हा आत घेणे व राहिलेली कॉलरची दुसरी साइड टीप मारून घेणे. कॉलरची साइड मार्जिन कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे प्रथम निम्मी बाहेर उलटवा. शेवटी लाल धागा एकत्रपणे ओढल्यास कॉलरचे टोक आपोआप बाहेर येईल. दाखवल्याप्रमाणे कॉलर गळ्याच्या खाली ठेवणे व गळ्याला टीप मारून घेणे. याप्रमाणे कॉलर आतून बाहेर तयार होईल. याप्रमाणे कॉलर तयार दिसेल. 5 इंचाच्या फ्रिल 3 पट्ट्या कापून घेतल्या आहेत. याप्रमाणे खाली फ्रिल जोडून घेणे. याप्रमाणे फ्रिल तयार झालेली आहे. दोन्हीकडे साइड जोडून घेणे. दाखवल्याप्रमाणे कॉलरला वर लूक जोडता येतात. याप्रमाणे आपला फ्रॉक तयार झालेला आहे. तुम्हाला जर इतर वेगळ्या कॉलर तयार करायच्या असल्यास लिबर्टी प्रकाशनच्या दिलीप करमपुरी सरांची पुस्तके जरूर वापरा. लिबर्टी प्रकाशनचे तयार पेपर कटिंगची पुस्तके सर्वत्र मिळतील. दिलीप करमपुरी सरांची लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या ब्रांचेस सर्वत्र आहेत. कम्प्युटर फॅशन डिझायनिंग, डिझायनर ब्लाउजेस इतर सर्व कोर्सेस येथे घेतले जातात. आमचा पुढील पत्त्यावर जरूर संपर्क करा.